संध्याकाळचे 7 वाजले. दिवस मावळला तरी सुरेखाबाई घरी परतल्या नव्हत्या. घरच्यांना वाटले आज जरा काम जास्त असल्याने वेळ झाला असेल. पण संध्याकाळचे 7:30 वाजले तरी त्या घरी आल्या नाही. घरातील सर्वजण त्यांच्या येण्याची वाट पाहत होते. दररोज सुरेखाबाई लवकर येते, आज का घरी परत आली नाही म्हणून अखेर तिच्या घरच्यांनी व नातेवाईकांनी शेताकडे धाव घेतली. शेतात जाऊन आवाज दिला, मात्र सुरेखाबाईकडून काहीच उत्तर येईना. अखेर नातेवाईकांनी शेतात शोधाशोध सुरू केली. तेव्हा एका ठिकाणी सुरेखाबाई जमिनीवर पडलेल्या दिसून आल्या. त्यांच्याजवळ जाऊन पाहिले असता त्या रक्तबंबाळ झाल्या होत्या. त्यांच्या डोक्यातून आणि शरीरातून रक्त वाहत होते. डोक्यात खोलवर घाव दिसत होते. लोकांनी त्यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, पण त्या पाणी पित नव्हत्या. जागेवरच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती झपाट्याने दिग्रस गावात पसरली. गावातील सगळेच नागरिक अचंब्यात पडले. कुणी केला सुरेखाबाईचा खून, अशी गावभर चर्चा रंगू लागली. सुरेखाबाईच्या मृत्यूची खबर त्यांच्या मुलींना लागताच घरी आक्रोश सुरू झाला. या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटलांनी कंधार पोलिसांना दिली. त्यावरून कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला. पोलिसांनी शेतातील पूर्ण परिसर पिंजून काढला, मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने सुरेखाबाईचा खून केल्याची फिर्याद त्यांचा मुलगा दिनेश वैजनाथ शिंदे यांनी कंधार पोलिसात दिल्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आणि पोलीस तपासाची चक्रे फिरू लागली. सुरेखाबाईच्या संपर्कात असलेल्या सर्वांची कसून चौकशी करण्यात आली, मात्र यात पोलिसांना काही निष्पन्न झाले नाही. अनेक बाजूंनी पोलीस तपास करत होते. तेव्हा पोलिसांना त्यांच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की सुरेखाबाईचा खून करणारा त्यांच्याच भावकीतील इसम असून त्याचे नाव ज्ञानेश्वर बाबूराव शिंदे असे आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे कसून चौकशी केली. चौकशीमध्ये त्यांनी पोलिसांना एक धक्कादायक माहिती सांगितली. ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ज्ञानेश्वर शिंदेने सुरेखाबाईचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. नांदेड जिल्ह्यात दिग्रस बुद्रुक नावाचे गाव आहे. या गावामध्ये सुरेखा शिंदे या राहायला होत्या. सुरेखाबाई यांचा स्वभाव अगदी मनमिळाऊ होता. कोणाचीही काही अडचण असो त्या मदतीला धावून जात असल्यामुळे त्या सर्वांच्या चांगल्या परिचित होत्या. सुरेखाबाई जेमतेम घरातील होत्या, पण त्यांचे मन श्रीमंतापेक्षाही मोठे होते. त्यात त्यांचा नवरा, मुलगा आणि 4 मुली असा त्यांचा सुखी परिवार होता. त्यापैकी एका मुलीचा विवाह झाला होता आणि दुसऱ्या मुलीचा विवाह जमला होता. त्यांना थोडीफार शेती आहे. शेतीवर काही घराचा संसार चालत नसल्याने नवरा वैजनाथ गावातच सालगडी म्हणून काम करतो. तसेच सुरेखाबाई आपल्या शेत शिवारात काम करत असतात. तसेच त्या दुसऱ्याच्या शेतातही कामाला जात होत्या. मुलीचा विवाह जमल्यामुळे घरातील सर्वजण कामाला लागले होते. दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी सुरेखाबाईंनी घरातील कामकाज आवरून घ्यायला सुरुवात केली होती. घरातील आणि इतर काम आवरण्याआधी त्यांना बराच वेळ झाला होता. त्यातच त्यांना शेताकडे जायचे होते. पाहता पाहता सूर्य डोक्यावर आला होता. दुपारचे साधारणपणे 1 वाजले होते. त्यामुळे घाई गडबडीने सुरेखाबाई घरून शेताकडे निघाल्या. त्यांच्या शेतात कापूस होता. हा कापूस वेचण्यासाठी त्या शेताकडे निघून गेल्या. त्यांचे शेत साधारणपणे 5 किलोमीटर अंतरावर आहे. काही वेळातच सुरेखाबाई त्यांच्या शेतात पोहोचल्या आणि शेती कामात व्यस्त झाल्या. ज्ञानेश्वर हा सुरेखाबाई यांच्याच भावकीतील आहे. या 2 परिवारात अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. ज्ञानेश्वरच्या बायकोचे सुरेखाबाईच्या घरी नेहमीच येणे जाणे होत होते. अडीअडचणीला सुरेखाबाई ज्ञानेश्वरच्या पत्नीला सर्व मदत करत असे. त्यामुळे त्यांचे नाते अगदी जवळचे झाले होते. ज्ञानेश्वर आणि त्याच्या बायकोमध्ये नेहमीच खटके उडायचे.
कधी कधी तर जोराचे भांडणही होत असायचे, परंतु निर्मळ मनाच्या सुरेखाबाई या नवरा बायकोचे भांडण मिटून टाकत होते. कालांतराने ज्ञानेश्वर व त्याच्या बायकोचे जमेनासे झाले. ज्ञानेश्वरच्या त्रासाला कंटाळून ज्ञानेश्वरची बायको सासर सोडून माहेरी निघून गेली. बायको माहेरी निघून गेल्यामुळे ज्ञानेश्वरला घरी एकटे एकटे वाटत होते. ज्ञानेश्वर विचार करत होता, आपली बायको का बरं निघून गेली असेल? तिचे कुणी कान तर भरले नसेल ना? ती जरा जास्त सुरेखाबाई सोबत राहू लागली होती, तिनेच काही सांगितले तर नसेल ना, असा संशय ज्ञानेश्वरला येऊ लागला. मात्र सुरेखाबाई या भावकीतीलच असल्यामुळे ज्ञानेश्वर तिला जास्त काही बोलू शकत नव्हता. बघता बघता 6 वर्ष कधी निघून गेले कळेच नाही. आणि एक दिवस ज्ञानेश्वरची बायको घरी परत आली. तेव्हा ज्ञानेश्वरचा आनंद गगनाला मावेनासा झाला. बायको 6 वर्षांनी घरी परत आल्यापासून ज्ञानेश्वर एकदम चांगला वागू लागला होता. त्याच्या संसाराचा गाडा अगदी व्यवस्थित चालला होता. मात्र कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच म्हणतात ना, ते खरेच आहे. हळूहळू पुन्हा पूर्वीसारखेच ज्ञानेश्वर आणि त्याच्या बायकोमध्ये वाद सुरू होऊ लागले. पत्नीला घरी येऊन 1 महिनाही झाला नव्हता तोवर ज्ञानेश्वरने भांडण काढणे सुरू केले. तेव्हा पुन्हा त्याची बायको कंटाळून माहेरी निघून गेली. त्याला वाटले आधीसारखी जाईल आणि पुन्हा येईल, पण तसे झाले नाही. मात्र बरेच दिवस लोटले गेले. ज्ञानेश्वरची बायको काही परत येत नव्हती. पुन्हा ज्ञानेश्वरला सुरेखाबाईचा संशय आला. सुरेखाबाईंनी तर काही गडबड केली नसेल ना? माहेरून आल्यापासून सुरेखाबाईसोबतच ती बोलत होती. त्यामुळे सुरेखाबाईनेच आपल्या बायकोचे कान भरले असावे असा संशय ज्ञानेश्वरला येऊ लागला. आता नेमके काय करावे हे ज्ञानेश्वरला सूचनाचे झाले होते. बायको माहेरी जाऊन 1 महिना झाला होता. ज्ञानेश्वरला घरी करमत नव्हते. गावात डोळ्यासमोर सुरेखाबाईचा चेहरा दिसला तर त्याच्या मनात चीड निर्माण होत होती. त्याला सुरेखाबाईबद्दल राग येत होता. पत्नी माहेरी गेली यासाठी सुरेखाबाई जिम्मेदार असेल असे ज्ञानेश्वरला वाटत होते. त्यामुळे त्याने सुरेखाबाईचा काटा काढण्याचे ठरवले. दिनांक 24 रोजी सुरेखाबाई शेतात गेली. तेव्हा आजूबाजूला कुणीही जवळ नसल्याची संधी साधून त्याने तिला गाठले. ती एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्यावर हल्ला केला. तेथील दगडाने तिच्या डोक्यात, तोंडावर, शरीरावर जोरजोराने घाव घालून त्याने तिचा जीव घेतला. त्यानंतर तो तिथून पसार झाला. पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर शिंदे वय 40 याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कलम 103 नुसार गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात दाखल करण्यात आले आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.